नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मार्च 2023 10वीची क्वेश्चन पेपर पार्ट 1. क्वेश्चन फर्स्ट तुमचं MCQ आहे. त्यात फर्स्ट बघा, टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 4x + 5y = 19 फाइंड y when x = 1. म्हणजे गिवन एक्झाम्पलमध्ये तुम्ही एक्सची व्हॅल्यू 1 पुटअप करा तर मला y काय मिळतो तो चेक करायचा आहे. त्यामध्ये आपण ते सॉल्व करून बघूया. गिवन एक्झाम्पल बघा काय तुमचं 4x + 5y = 19. आपली एक्सची व्हॅल्यू 1 आहे, मग यामध्ये 1 पुटअप करा. 4 × x मीन्स 4 × 1 + 5y = 19. 4 × 1 = 4 मीन्स 4 + 5y = 19 means 5y = 19 minus 4. 19 minus 4 is nothing but 15. y is equal to 15/5 means 5 1 = 5, 5 3 = 15. तर ऑप्शन बघा 3 कुठे दिसतोय तुम्हाला? ऑप्शन नंबर बी. सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. सेकंड क्वेश्चन बघा, आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन विच वन इज नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन. ॲक्च्युली आपला क्वाड्रेटिक इक्वेशनचा एक फॉर्म्युला आहे, तो आहे तुमचा ax² + bx + c = 0. आपला क्वाड्रेटिक इक्वेशनचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. मग गिवन एक्झाम्पलमध्ये चेक करायचं यात तुम्हाला कोणता जे इक्वेशन आहे ते क्वाड्रेटिक नाही, तर फर्स्ट जे इक्वेशन आहे ते तुमचं क्वाड्रेटिक तुम्हाला मिळत नाही. थर्ड क्वेश्चन बघा, फॉर द गिवन AP A is equal to 3.5, D is nothing but difference, तो 0 तुम्हाला गिवन आहे आणि 10 देन फाइंड TN. TNचा फॉर्म्युला चेक करा. TN इज इक्वल टू फॉर्म्युला आहे A प्लस इंटू ब्रॅकेट N - 1 ब्रॅकेट कंप्लीट D. आता गिवन तुम्हाला D काय 0 म्हणजे ही सगळी टर्म तुमची 0 होणार आहेत, मल्टिप्लाय बाय 0. तर 0ने या नंबरला पूर्णला ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून तुमचा आन्सर काय मिळणार 0. मग रिमेनिंग तुम्हाला फक्त A गिवन, A तुमचं ऑलरेडी किती आहे 3.5, म्हणून ऑप्शन नंबर तुमचं येईल बी. थर्ड बघा, n of A is equal to 2, P of A is equal to 1/5, then find n of S. मग तुमचा प्रॉबिलिटीचा फॉर्म्युला काय आहे? P of A is equal to n of A upon n of S. मग P of A तुम्हाला किती आहे 1/5, n of A तुम्हाला 2 गिवन आहे आणि आपणला n of S येईल. ठीक आहे. आता n of F दोघं काय तुमचे रेसिप्रोकल घ्या, मीन्स n of S इज इक्वल टू 5 2 चा किती मिळेल तुम्हाला 10. ऑप्शन नंबर येईल तुमचं फर्स्ट. अशा प्रकारे आपण MCQ सॉल्व केलेत. बी बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. बघा डिटर्मिनंटमध्ये तुम्हाला गिवन आहे 4 2 3 7, त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 7 = 28 मायनस 3 2 = 6, 28 - 6 आन्सर तुम्हाला मिळणार 22. फर्स्टचा आन्सर आहे 22. सेकंड बघा, फाइंड द कॉमन डिफरन्स ऑफ द गिवन AP. कॉमन डिफरन्स तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे गिवन एक्झाम्पलचा. ठीक आहे. मग एक्झाम्पल बघा काय तुमचं 2, 4, 6. आता डिफरन्स फाइंड आउट करताना फॉर्म्युला काय तुमचा 2 म्हणजे तुमची फर्स्ट टर्म, 4 म्हणजे सेकंड टर्म, 6 म्हणजे थर्ड टर्म आणि 8 म्हणजे तुमची फर्स्ट टर्म. मग D इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 कोणी तुमचा 4 आहे, मीन्स D इज इक्वल टू 4 - 2. डिफरन्स काय मिळणार 2 मिळणार. सेकंड पण चेक करा, तर 6 - 4 येईल, तर काय येईल 6 - 2 2. आता थर्ड जे असेल ते तुम्ही मला कमेंट करून सांगा, तर तुमचा आन्सर काय मिळेल. थर्ड क्वेश्चन चेक करू. थर्ड आहे, ऑन ए सर्टन आर्टिकल्स इज अ रेट ऑफ CGST. तर CGST इज इक्वल टू 9 आहे, इज इक्वल टू तुमचं SGST असतं, मीन्स तुमचं HDST पण किती असणार तर 9%. नंतर बघा, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. पेपरला खूपदा विचारतात या टाईपचे क्वेश्चन. 101% तुम्हाला एक्स किंवा वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायला विचारतात. हा चॅप्टर नंबर फर्स्ट आहे, तुम्हाला कंप्लीट करायचा आहे ॲक्टिव्हिटी. सायमल्टेनियस इक्वेशन आहे, खूप सोपं आहे. बघा 5x + 2x = 7 आहे, हे दोघं +3 आणि -3 कॅन्सल होईल, तर 9 + 12 करा. 9 + 12 तुम्हाला आन्सर किती मिळतं तर 21.
आता 21/7 करा, तर तुम्हाला आन्सर किती मिळणार? 3 मिळणार. फर्स्ट ॲक्टिव्हिटी आपली कंप्लीट झाली. गिवन एक्झाम्पल चेक करू बघा आपण. थर्ड काय? कंपेअर x² + 2x - 9 = 0 विथ x² + bx + c = 0. ऑलरेडी त्यांनी स्टँडर्ड फॉर्ममध्ये कंपॅरिझन केलेलं आहे. हे तुम्हाला 1 गिवन आहे. 1 म्हणजे त्याचा कोइफिशियंट किती x²चा 1 म्हणजे त्याचा शेजारी कोण आहे? डोक्यावर नाही, ह्या डोक्यावर तुमचा 2 आहे. तसंच ह्या 2 शेजारी कोण एक्झॅक्ट 2 आहे, म्हणून तुमचं आन्सर किती मिळालं? 2 मिळालं. तसं -9 आहे. 9 इज नथिंग बट कॉन्स्टंट टर्म. तुमचा सी असायला किती हवा? तर -9. इथे व्हॅल्यू तुम्ही -9 पुटअप करा. आता एक फॉर्म्युला आहे b² - 4ac. तर बीचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर -4 × a इज नथिंग बट आपला 1 आहे आणि बी आपला किती आहे? तर -9. आता बघा ऑलरेडी आपला पेपरला आन्सर कसं चेक करायचं? मीन्स यांची ॲडिशन किंवा समथिंग काहीतरी 40 आलेलं आहे. तर 4 आहे, तर 9 4 जा 36 आहे. भरपूरशी मुलं -36 लिहितात पेपरला. तर -36 नसून, कारण तुमचा आन्सर किती फायनल? तर 40 आहे. मीन्स 4 प्लस समथिंग आहे. तर 4 प्लस समथिंग इज नथिंग बट 36. तुमचं फायनल आन्सर किती असायला हवं? 36. भरपूरशा मुलांचं मायनस प्लसमध्ये खूप गोंधळ होतो. आता सेकंड क्वेश्चन बघा. ॲक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करायची. तर 100 रुपीज गिवन आहे. तर तुमचं बघा ही टोटल इथे किती आहे? तर 75 रुपीज येईल. नंतर बघा परमियमचे आपण इथं डिस्काउंट नावेल. इथं 5 रुपीज, इथं तुमचं 150 रुपीज येईल आणि इथं तुमचं येईल 100 रुपीज. ही ॲक्टिव्हिटी असते पेपरला 2 मार्क्सला. नंतर खूपदा आत्ताच सांगितलं सायमल्टेनियस इक्वेशनच्या पेपरला खूप फेस एक्झाम्पल 100 आणि 101% असतं. तर फर्स्ट एक्झाम्पल बघा यामध्ये दिलेला आहे x + y इज इक्वल टू 4. त्याला इक्वेशन नंबर तुम्ही 1 द्या. सेकंड आहे तुमचं 2x - y इज इक्वल टू 2. इक्वेशन नंबर 2. हे दोघं सॉल्व करायचे. सॉल्व करत असताना अपोजिट साईनवर जास्त लवकर कॉन्सन्ट्रेट करा किंवा ती चेक करा. तर बघा इथं +y आणि -y काय होणार? तुमचे कॅन्सल. 2x आणि हा x किती मिळाल तुम्हाला? 3x. 4 + 2 किती मिळाल तुम्हाला? 6. मग x हा मल्टिप्लायला आहे, तर x इज इक्वल टू काय मिळाल तुम्हाला? 6/3. 3 1 जा 3, 3 2 जा 6. x किती मिळालं तुम्हाला? 2 मिळालं. आता ही 2ची व्हॅल्यू जी आहे तुम्ही त्या 1मध्ये पुटअप करा किंवा 2मध्ये पुटअप करा. कुठेही पुटअप करा, तुम्हाला y सेमच मिळणार. मग शक्यतो जे छोटे इक्वेशन आहे त्यामध्ये पुटअप करा. तर x + y मला जरा छोटं इक्वेशन वाटलं. मग x + y इज इक्वल टू काय? माझं 4 आहे. x किती माझं? 2 आहे. 2 + y इज इक्वल टू काय? 4 आहे. मीन्स y इज इक्वल टू 4 इकडे प्लस इकडे जाऊन काय होईल? 2 इकडे प्लस इकडे जाऊन काय होईल? मायनस. म्हणजे 4 - 2 आन्सर किती मिळालं? y इज इक्वल टू 2. आता बघा ही पेपरला खूपदा असं होतं आपण एक्झाम्पल वगैरे सॉल्व करतो, पण पेपरला आपला आन्सर राईट आहे की रॉंग आपण एकाला त्याला विचारतो तुझं आन्सर काय आलं. असं दुसऱ्यांना चेक करण्यापेक्षा स्वतःही चेक करा. ही एक्सची व्हॅल्यू आणि ही वायची व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये पुटअप करा किंवा 2मध्ये पुटअप करा. 1मध्ये जर पुटअप केले तर तुमचा आन्सर 4 आलं पाहिजे आणि या सेकंडमध्ये पुटअप केली तर इक्वेशन तुम्हाला 2 मिळालं पाहिजे. मी शक्यतो 1मध्ये पुटअप करून चेक करू आपण. तर 1मध्ये पुटअप केली x किती माझा? x + y. बघा इक्वेशन लिहिते x + y इज इक्वल टू 4. x किती आपला? 2 प्लस y पण किती आपलं? 2. 2 + 2 किती मिळालं? 4. आता बघा मी परत सेकंडमध्ये चेक करते हां. सेकंड इक्वेशन काय आहे माझं? 2x - y इज इक्वल टू 2 आहे. आता x किती माझा? 2. मीन्स 2 × 2 मायनस y किती माझा? 2 आहे. मला आन्सर हे 2 मिळालं पाहिजे. ठीक आहे. आता फर्स्ट इक्वेशनमध्ये मला 4 मिळालं बघा इथे मिळते. आता मला 2 मिळते का चेक करू. 2 2 जा 4. 4 - 2 आन्सर किती मिळणार तुम्हाला? 2. म्हणजे आपल्या ज्या एक्सचे आणि वायचे जे व्हॅल्यू आपण सॉल्व केलेले आहे ते आपल्या काय राईट आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय? राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ऑफ x² + bx + c इज इक्वल टू 0. दॅन राईट द व्हॅल्यू ऑफ ABC. म्हणजे इन शॉर्टली कंपेरिंग करा. कोणासोबत कम्पेअर करा? ह्या स्टँडर्ड फॉर्मसोबत. तुमचं स्टँडर्ड फॉर्म कोणतं गिवन आहे तुम्हाला बघा. x² + bx + c यासोबत तुम्ही कंपॅरिझन करा. मग आपला गिवन स्टँडर्ड फॉर्म आपण पहिले राईट डाऊन करू. काय आपला? x² + bx + c. ठीक आहे, हा आपला स्टँडर्ड फॉर्म आहे. आता गिवन इक्वेशन काय आपलं? 2y इज इक्वल टू 10 - y².
पण आपला फर्स्ट काय तुमचा जो पॉवर असतो किती असतो 2, म्हणजे ह्या सगळ्या टर्म इकडे शिफ्ट करते तर काय मिळणार 2y. आता ह्या सगळ्या टर्म जेव्हा 2y कडे येईल तेव्हा काय होतं त्यांचं साईन चेक करायचं. जर ह्या साईडला प्लस असेल तर ह्या साईडला तर काय होईल मायनस. -10 हा मायनस इकडे होऊन काय होईल +y स्क्वेअर. आता इकडे कोणी शिल्लक नाही, कोण 0 राहणार, फक्त प्रेझेंट 0. आता गिवन एक्झाम्पल व्यवस्थित लिहा. पहिले पॉवर किती येईल 2 मीन्स y स्क्वेअर + 2y - 10 इज इक्वल टू 0. असं हे लिहिल्यानंतर मग वाक्य म्हणायचं कम्पेअरिंग विथ x स्क्वेअर + bx + c इज इक्वल टू 0. आता ए कोण आहे चेक करा. ए म्हणजे आत्ताच सांगितलं कोइफिशियंट म्हणजे कोण असतो, त्याचा शेजारचा कोण आहे 1. एची व्हॅल्यू 1 येईल. बी किती असेल 2 आणि सी किती असेल तुमचा -10. आता बघा थर्ड क्वेश्चन आहे तुमचा राईट अँड ए पी हुज फर्स्ट टर्म इज ए. आता तुम्हाला ए गिवन आहे तो किती आपला 10 आहे. डी पण गिवन आहे तुम्हाला 5 आहे. तर त्यांचं काय विचारलं अँड कॉमन डिफरन्स आहे आणि राईट द ही टर्म कोणामध्ये तुम्हाला ए पीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे. मग फर्स्ट टर्म तुमची काय मिळणार तुम्हाला ए इज इक्वल टू 10. आता सेकंड टर्म फाइंड आउट करताना फॉर्म्युला ए + 2d हा फॉर्म्युला आहे सेकंड टर्मसाठी. मग ए किती आपला 10 + 2 × डी किती आपला फर्स्ट टर्मसाठी फॉर्म्युला आपला ए + डी आहे. ठीक आहे. ए + डी. आता ए किती आपला 10 आणि डी किती आपला 5. 10 + 5 किती मिळालं 15 मिळालं. आता सेकंड टर्म फाइंड आउट करताना फॉर्म्युला ए + 2d 2 टाइम्स डी मीन्स ए किती आपला 10. ठीक आहे. आणि डी किती आपला 2 × 5. 2 5 जा 10 मीन्स 10 + 10 तर किती मिळालं तुम्हाला 20. मीन्स चेक करा डिफरन्स तुम्हाला किती आहे 5. म्हणजे प्रत्येक टर्ममध्ये काय मिळवा जायचं आहे 5 म्हणजे ह्या 10मध्ये काय मिळवा तर 5 मिळवा तर सेकंड टर्म तुम्हाला मिळाली. परत ह्या 15मध्ये काय मिळवा तुम्ही 5 मिळवा तुम्हाला थर्ड टर्म मिळेल. मीन्स ए पी तुम्हाला काय मिळेल ए पी इज इक्वल टू 10, 15, 20, 25, ...